नमस्कार विद्यार्थी मित्र, इनोव्हेटिव्ह सायन्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक 16 प्रकाशाचे परावर्तन याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र, इयत्ता 8वी 9वी आणि 10वी या विशेषतः या वर्गांसाठी तयार होणाऱ्या या सर्व व्हिडिओजला तुम्ही चांगल्या प्रकारे लाईक आणि सबस्क्राईब केलेला आहे. या पुढील काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी तयार करणार आहे. म्हणून या नवीन नवीन आणि आकर्षक असणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही या व्हिडिओजला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यानं याला सबस्क्राईब करावं ही विनंती. चला आज आपण प्रकाशाचे परावर्तन याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. यामध्ये या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर काय काय आपल्याला अध्ययन निष्पत्ती होणार आहे ते समजावून घेऊ. खगोलशास्त्रातील वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत या वेगवेगळ्या संकल्पना यामध्ये आपल्याला समजणार आहेत. त्याचप्रमाणे या संदर्भात मानवानं काय काय प्रगती केलेली आहे ती आपल्याला समजणार आहे. वेगवेगळे शास्त्रीय शोध कसे लागतात, त्याचप्रमाणे या शास्त्रीय शोधांचं महत्व काय आहे हे आपल्याला या प्रकरणाच्या द्वारे समजणार आहे. आपतन कोन आणि परावर्तन कोन कसा मोजायचा, त्यांची माप कशी असतात, त्यांच्यामध्ये काही परस्पर संबंध असतो का याविषयी या प्रकरणाच्या अभ्यासानं आपल्याला माहिती होणार आहे. विद्यार्थी मित्र, माणसाला वेगवेगळ्या संवेदनांची जाणीव ही वेगवेगळ्या अवयवांच्या द्वारे ही होत असते आणि वेगवेगळ्या या अवयवांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. ही जी ज्ञानेंद्रिय आहे ही ज्ञानेंद्रिये आपल्याला माहिती आहे. जीभ, डोळे, कान, नाक आणि त्वचा ही 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत या 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपल्याला संवेदनांची जाणीव जी आहे ती होत असते. परंतु विद्यार्थी मित्र, जवळजवळ 80% ज्ञान जे आहे ते आपल्याला फक्त दिसण्यानं होतं, म्हणजेच दृष्टीनं होतं. एखादी गोष्ट निव्वळ दिसण्यानं तिचं आपल्याला सगळ्यात जास्त ज्ञान होतं. मग एखादी वस्तू दिसणं ही प्रक्रिया कशी चालते, दिसण्याची प्रक्रिया कशी होते ते आपण समजावून घेऊ. सगळ्यात जास्त या दृष्टीद्वारेच आपल्याला ज्ञान हे मिळत असतं आणि या दृष्टीद्वारेच या सजीव सृष्टीचं सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळत असतं. या सजीव सृष्टीमध्ये अनेक मनमोहक असणाऱ्या गोष्टी आपल्याला या डोळ्यांच्यामुळे या दृष्टीमुळे आपल्याला समजत असतात. उदाहरणार्थ या हरित असणाऱ्या डोंगर दर्या किती सुंदर आहे पहा. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, या पक्ष्यांनी केलेले आवाज आपल्याला कानाद्वारे ऐकू येत असतात. ढगांचे वेगवेगळे प्रकार, ढगांचे वेगवेगळे रंग आपल्याला त्याद्वारे समजत असतात दृष्टीद्वारे. किती वेगवेगळ्या रंगीबेरंगी असणारी फुलं, मनमोहक फुलं यांचा आनंद आपल्याला या दृष्टीद्वारे घेता येतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आकाशामध्ये दिसणारं इंद्रधनुष्य आपल्याला अनुभवता येतं. याच प्रकाशाच्या द्वारे तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत, प्रतिबिंब जे आहे वस्तूंचं, ते प्रतिबिंब आपल्याला या दृष्टीद्वारे डोळ्यांच्या द्वारे अनुभवता येतो. वेगवेगळ्या प्रकारचे मोठे पर्वत, या पर्वतांचं पाण्यामध्ये तयार होणारं सुंदर असं प्रतिबिंब आपल्याला त्याद्वारेच अनुभवता येतं. आणि वेगवेगळ्या प्रकारची रंगीत फुलं, त्यांच्यामध्ये असणारी मोहकता आपल्याला या दृष्टीमुळेच अनुभवता येते. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, ही संवेदना समजण्यासाठी दृष्टी ही खूप महत्वाची आहे. तर अशा प्रकारच्या या दृष्टीद्वारे एखाद्या वस्तूची प्रतिमा आपल्याला कशी दिसते
किंवा एखादी वस्तू आपल्याला कशी दिसते हे आपण आता पाहू. विद्यार्थी मित्र, एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये तुमच्या घरातील खिडक्या दरवाजे बंद करा आणि मग पूर्णपणे बंद केल्यानंतर आणि लाईट वगैरे बंद केल्यानंतर तुम्हाला घरामध्ये वस्तू दिसतात का? नाही, अगदी बरोबर, वस्तू दिसत नाही. मग या अंधाऱ्या खोलीमध्ये वस्तू दिसण्यासाठी तुम्हाला प्रकाशाची आवश्यकता असते आणि जर अशा प्रकारे प्रकाशाचा स्रोत मिळाला, ज्या ठिकाणून प्रकाश येतो तो प्रकाश असेल तर मात्र ती वस्तू तुम्हाला दिसते. प्रकाशाशिवाय वस्तू तुम्हाला दिसत नाही. विद्यार्थी मित्र, यावरून आपले एक लक्षात येईल, या प्रकाशाचा आणि वस्तू दिसण्याचा या दोन्हींच्या मध्ये काहीतरी संबंध आहे. मग काय संबंध आहे तो आपण समजावून घेऊ. एखादी वस्तू आपल्याला कशी दिसते पहा. प्रकाशाच्या स्रोतापासून आलेला प्रकाश जो आहे तो त्या वस्तूवर पडला आणि या वस्तूवर पडलेला प्रकाश हा परावर्तित झाला आणि परावर्तित झालेला प्रकाश या निरीक्षकाच्या डोळ्यामध्ये गेला आणि हा परावर्तित प्रकाश गेल्यामुळं या निरीक्षकाच्या डोळ्यामध्ये या वस्तूची प्रतिमा तयार झाली आणि मग या वस्तूची जाणीव या निरीक्षकाला झाली. तर विद्यार्थी मित्र, हा जो प्रकाश स्रोतापासून आलेला जो प्रकाश आहे हा प्रकाश या वस्तूवर पडला आणि पडलेला प्रकाश काय झालाय, तो परावर्तित झालाय आणि हा जो वस्तूने परावर्तित केलेला जो प्रकाश आहे तो प्रकाश काय होतो, या निरीक्षकाच्या डोळ्यामध्ये जातो आणि या वस्तूची जाणीव ही या निरीक्षकाला होते. तर सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, त्या वस्तूवर प्रकाश पडतो, परावर्तित झालेला प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये येतो आणि मग त्या वस्तूची जाणीव ही आपल्याला होते. अशा प्रकारे वस्तू दिसण्याची क्रिया होते. तर आता हा जो प्रकाश आहे हा प्रकाश परावर्तित होतो म्हणजे काय होतं? प्रकाश परावर्तित होतो म्हणजे काय होतं? या वस्तूपासून उत्सर्जित होतो म्हणजे काय होतं? वस्तूपासून बाहेर पडतो म्हणजे काय होतं? तर त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. मग प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय ते आपण आता समजावून घेऊ. यामध्ये प्रकाशाचे परावर्तन इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. तर यासाठी विद्यार्थी मित्र हो, आपण आकृतीच्या साहाय्यानं प्रकाशाचे परावर्तन समजावून घेऊ. यासाठी आपल्याला एक परावर्तक पृष्ठभाग आवश्यक आहे. हा परावर्तक पृष्ठभाग आपण या ठिकाणी एक घेऊ. एक मी आरसा घेतलाय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हा आरसा कसं काय? तर ही फक्त एक रेषा आहे. तर ही एक काच आहे पहा, आणि या काचेचा आरसा आपल्याला तयार करायचा असेल तर काय करावं लागतं? या आरशाच्या बाजूने एक परावर्तक असणारा भाग जो आहे तो चिटकावा लागतो. म्हणजे जो प्रकाश परावर्तित करेल असा पदार्थ एका बाजूने चिटकावा लागतो. मग काय करतात? या काचेला एका बाजूने चांदी या धातूचा असा मुलामा देतात. चांदीचा मुलामा या काचेला एका बाजूने देतात आणि या चांदीचं ऑक्सिडीकरण होऊ नये, या चांदीचं हवेमध्ये असणाऱ्या वायूमुळे ऑक्सिडीकरण होऊ नये म्हणून या चांदीला वरून रंग देतात. आणि हा जो रंग आहे, रंग दिल्यामुळं या काचेचा वरचा भाग जो आहे, एक पृष्ठभाग परावर्तक होतो आणि एक मात्र अपरावर्तक पृष्ठभाग जो आहे हा तयार होतो. आता आपल्याला आकृतीमध्ये अपरावर्तक पृष्ठभाग कसा दाखवायचा? तर त्यासाठी अशा प्रकारे तिरकस रेषा दाखवण्याची प्रथा आहे.
एक बाजू जी आहे ती अशी तिरकस रेषांनी दाखवली जाते आणि मग या आकृतीचा तयार होतो आरसा, याला म्हणायचं आरसा. यावरून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्या बाजूनं तिरकस रेषा नाहीत हा परावर्तक पृष्ठभाग आहे, ज्या बाजूने तिरकस रेषा आहे तो अपरावर्तक पृष्ठभाग आहे. या परावर्तक पृष्ठभागावर जर एक प्रकाश किरण पडला, असे किती प्रकाश किरण पडतील? अनंत अनंत संख्येनं असंख्य असे प्रकाश किरण पडतील. पण आपल्याला समजावून घेण्यासाठी आपण एकच आपाती किरण घेतलेला आहे. हा आपाती किरण या पृष्ठभागावर पडला, परावर्तक पृष्ठभागावर पडला, या पडणाऱ्या प्रकाश किरणाला म्हणतात आपाती किरण. त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं इन्सिडेंट रे. हा आहे आपाती किरण. त्यानंतर हा आपाती किरण या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी पडलेला आहे, ज्या बिंदूमध्ये पडलेला आहे, त्या बिंदूला म्हणायचं आपतन बिंदू, इन्सिडेंट पॉइंट. आपतन बिंदू जो आहे हा आपतन बिंदू या ठिकाणी दिसेल. ज्या बिंदूमध्ये बरोबर पडलेला आहे त्याला म्हणायचं आपतन बिंदू. या आपतन बिंदू मधून या परावर्तक पृष्ठभागाला लंब रेषा जर आपण काढली, ही लंब रेषा आहे पहा, या लंब रेषेला म्हणतात स्तंभिका. ही आहे स्तंभिका. ज्या वेळेस आपण असं म्हणतो की ही स्तंभिका या परावर्तक पृष्ठभागाला लंब आहे, लंब आहे याचाच अर्थ ही स्तंभिका आणि हा परावर्तक पृष्ठभाग यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन आहे. स्तंभिका आणि परावर्तक पृष्ठभाग यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन आहे. एका बाजूने 90 अंशाचा आहे, तेवढाच 90 अंशाचा कोन दुसऱ्या बाजूने आहे. त्यानंतर ही जी स्तंभिका आहे, ही स्तंभिका या आपाती किरणाशी ठराविक मापाचा कोन करते. मग हा जो कोन आहे हा कोन दाखवला जातो छोट्या लिपीतील आय अक्षरानं. त्या कोनाला म्हणतात आपाती कोन आणि हा आपाती कोन आय अक्षरानं दर्शवला जातो. आपाती किरणानं स्तंभिकेशी केलेल्या कोनाला आपाती कोन म्हणतात. यानंतर हा जो आपाती किरण आहे या पृष्ठभागावर पडला आणि पृष्ठभागावर पडल्यानंतर तो परावर्तित होतो. तो त्याचा जो मार्ग आहे तो मार्ग बदलतो आणि हा मार्ग बदललेला जो प्रकाश किरण आहे या दिशेने जातो. या दिशेने आला आणि त्यानं आपला मार्ग बदलला. हा जो मार्ग बदललेला प्रकाश किरण आहे या प्रकाश किरणाला परावर्तित किरण म्हणतात, रिफ्लेक्टेड रे. हा आहे परावर्तित किरण. आपाती किरणाची दिशा आणि परावर्तित किरणाची दिशा विद्यार्थी मित्र महत्वाचं लक्षात घ्या. आपाती किरणाची दिशा पृष्ठभागाच्या दिशेने आहे, बाण व्यवस्थित दाखवायचा आहे, आणि परावर्तित किरणाची दिशा मात्र पृष्ठभागापासून दूर जाणारी ही दिशा तुम्ही दाखवणं आवश्यक आहे. महत्वाचा भाग आहे पहा. या परावर्तित किरणानं या स्तंभिकेशी केलेल्या कोनाला रिफ्लेक्टिंग अँगल म्हणतात आणि म्हणून रिफ्लेक्टिंगचा जो छोट्या लिपीतील आर आहे या ठिकाणी दाखवलेला आहे. आर म्हणजे आहे परावर्तित कोन, त्याला म्हणायचं परावर्तित कोन. परावर्तित कोन छोट्या लिपीतील आर न दाखवता रिफ्लेक्टेड अँगल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रकाशाचं परावर्तन कसं होतं ते आपण समजावून घेतलं. एकच प्रकाश किरण या ठिकाणी आपण विचारात घेतलाय. तर अशा प्रकारचा हा प्रकाश किरण आपाती किरण आला, या परावर्तित पृष्ठभागावर पडला आणि परावर्तित पृष्ठभागावर पडल्यानंतर तो या दिशेनं फिरला, मागे फिरला, परत फिरला. त्याला आपण म्हणतो प्रकाशाचे परावर्तन. विद्यार्थी मित्र हो, या प्रकाशाचे परावर्तनाचे संबंधी काही महत्वाच्या संज्ञा आपण समजावून घेऊ. तर काही महत्वाच्या संज्ञा आपण पाहूया. त्यामध्ये पहिली आहे आपाती किरण. आपाती किरण कशाला म्हणायचं? जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण म्हणतात. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण म्हणतात.
दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला असंही म्हणता येईल, परावर्तक पृष्ठभागाकडे येणाऱ्या प्रकाश किरणांना आपाती किरण म्हणतात. परावर्तक पृष्ठभागाकडे येणाऱ्या प्रकाश किरणांना आपाती किरण म्हणतात. इंग्रजीमध्ये त्यांना म्हणायचं इन्सिडेंट रे. त्यानंतर हे आपाती किरण परावर्तक पृष्ठभागावर ज्या बिंदूत पडतात त्याला आपण म्हटलं होतं अपतन बिंदू. व्याख्या जर पाहिली तर व्याख्या कशी करता येईल पाहिजे त्याची. आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला अपतन बिंदू म्हणतात. आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला अपतन बिंदू म्हणतात. त्याला म्हणायचं इन्सिडेंट पॉइंट. त्यानंतर पुढची संज्ञा पाहू आपण. परावर्तित किरण पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात. परावर्तक पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात. त्याला म्हणायचं रिफ्लेक्टेड रे. त्यानंतर पुढची संज्ञा स्तंभिका. आपतन बिंदूतून पृष्ठभागाला लंब काढलेल्या रेषेला स्तंभिका म्हणतात. आपतन बिंदूतून पृष्ठभागाला लंब काढलेल्या रेषेला स्तंभिका म्हणतात. विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा आठवण करून देतो. स्तंभिका आणि हा जो पृष्ठभाग आहे परावर्तक पृष्ठभाग या दोन्हीच्या मध्ये 90 अंशाचा कोन आहे. 90 अंशाचा कोन आहे म्हणून ते दोन्ही एकमेकांना लंब आहेत. त्यानंतर पुढची संज्ञा आपतन कोन. आपाती किरणानं स्तंभिकेशी केलेल्या कोनाला आपतन कोन म्हणतात. आपाती किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला अपतन कोन म्हणतात. त्यानंतर परावर्तन कोन. परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला परावर्तन कोन म्हणतात. परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला परावर्तन कोन म्हणतात. विद्यार्थी मित्र, खूप महत्वाच्या 6 संज्ञा आपण पाहिलेल्या आहेत. या 6 संज्ञा सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि तोंडपाठ करा, कारण याच संज्ञांचा उपयोग आपल्याला इयत्ता 8वी मध्ये, 9वी मध्ये, 10वी मध्ये आणि त्या पुढील शिक्षणामध्ये याच संज्ञांचा उपयोग आपल्याला होणार आहे. त्याच अनुषंगानं महत्वाच्या संकल्पना आपल्याला पुढील काळामध्ये या समजावून घ्यायच्या आहेत. त्यामुळं या व्याख्या व्यवस्थित पाठ करून ठेवा. विद्यार्थी मित्र, प्रकाशाचं परावर्तन कशा प्रकारे होतं हे आपण आता पाहिलं. परंतु विद्यार्थी मित्र, प्रकाशाची ही जी मार्ग बदलण्याची क्रिया आहे ती ठराविक नियमानं होते. त्यांना म्हणतात प्रकाशाचे परावर्तनाचे नियम. तर आपण आता प्रकाशाचे परावर्तनाचे नियम अभ्यासूया. प्रकाशाचे परावर्तनाचे नियम. पहिला जो नियम आहे तो आपण समजावून घेऊ. पहिला नियम आहे आपाती कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. आपाती कोनाचं माप जेवढं आहे तेवढंच परावर्तन कोनाचं माप असतं. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल आपतन कोन आणि परावर्तन कोन एकरूप असतात. जर आपतन कोन 20 अंश मापाचा असेल तर परावर्तन कोन सुद्धा 20 अंश मापाचा असेल. जर आपतन कोन 30 अंश मापाचा असेल परावर्तन कोन सुद्धा 30 अंश मापाचा असेल. आपतन कोन 40 अंश मापाचा असेल परावर्तन कोन सुद्धा 40 अंश मापाचा असेल. आपतन कोन 50 अंश मापाचा असेल परावर्तन कोन सुद्धा 50 अंश मापाचा असेल. लक्षात आलं विद्यार्थी मित्र? बरोबर. काय आहे हे दोन्ही कोन कसे आहेत? समान मापाचे असतात. दोन्ही कोन एकरूप असतात. आता जर विद्यार्थी मित्र जो आपाती किरण आहे तो बरोबर या परावर्तक पृष्ठभागाला लंब आला तर काय होईल बरं? लंब दिशेने आला तर काय होईल? स्तंभिका आणि आपाती किरण यांच्यामध्ये किती मापाचा कोन होईल? लंब दिशेने आल्यानंतर 0 मापाचा कोन होईल, हो की नाही?
आणि मग परावर्तित किरण आणि स्तंभिका यांच्यामध्ये सुद्धा शून्य मापाचाच कोन होईल. ज्या दिशेने प्रकाश किरण आलेले आहे, ज्या दिशेने आपाती किरण पृष्ठभागावर पडलेले आहेत, त्याच्या बरोबर त्याच दिशेनं लंब दिशेनंच परावर्तित किरण हे माघारी फिरतील. त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो आपण पाहू. पुढचा नियम आहे आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. हे तिन्ही आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. दुसरा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर तिसरा नियम आहे आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपण आकृतीमध्ये अभ्यासले पहा. स्तंभिकेच्या डाव्या बाजूला आपाती किरण आहे आणि उजव्या बाजूला परावर्तित किरण आहे. म्हणजे दोन्ही एकमेकांच्या कशा आहे, विरुद्ध बाजूला असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे तीनही जे नियम आहेत तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे, कारण याच नियमांचा उपयोग हा आपल्याला पुढच्या काळामध्ये आरशांच्या द्वारे तयार होणाऱ्या प्रतिमा, मग तो आंतरवक्र आरसा असेल, बहिर्वक्र आरसा असेल, वेगवेगळ्या भिंगांच्या द्वारे तयार होणाऱ्या प्रतिमा, या सगळ्या ठिकाणी आपल्याला या प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, प्रकाशाचे परावर्तनाचे नियम पाठ करून ठेवा. मी पुन्हा सांगतो, पहिला नियम जो आहे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. दुसरा नियम आहे आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आणि तिसरा नियम आहे आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. त्यानंतर अशा प्रकारचे जे प्रकाश किरण आहेत, हे प्रकाश किरण वेगवेगळ्या पृष्ठभागावर जर पडले तर त्यांचं परावर्तन कसं होतं. सपाट पृष्ठभागावर प्रकाश किरण पडले तर त्यांचं परावर्तन कसं होतं, खडबडीत पृष्ठभागावर पडले तर त्यांचं परावर्तन कसं होतं ते आपण पाहूया. त्यानुसार प्रकाश परावर्तनाचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रकाशाचे नियमित परावर्तन. मग नियमित परावर्तन म्हणजे काय ते आपण पाहू. प्रकाशाचे नियमित परावर्तन सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. त्याला म्हणायचं रेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन. आकृतीच्या साहाय्यानं हे जे रेग्युलर रिफ्लेक्शन आहे ते समजावून घेऊ आपण. पहा, एक खालच्या दिशेने इथं दिसतोय एक सपाट पृष्ठभाग आहे, गुळगुळीत पृष्ठभाग आहे. यावरती 3 आपाती किरण पडलेले आहेत. 1, 2, 3 आपाती किरण आहे. ही तीनही आपाती किरण एकमेकांना समांतर आहेत. पहा, 1, 2 आणि 3. तिन्ही आपाती किरण कसे आहेत, एकमेकांना समांतर आहेत. समांतर असणारे आपाती किरण या सपाट पृष्ठभागावर पडले आणि परावर्तनानंतर ते कसे गेलेत. पहा, पहिला प्रकाश किरण या मार्गाने गेलाय, दुसरा प्रकाश किरण या मार्गाने गेलाय, तिसरा प्रकाश किरण या मार्गाने गेलाय. परावर्तित झालेले जे किरण आहेत हे सुद्धा एकमेकांना समांतर आहेत. एकमेकांना समांतर आहे. आपाती किरण एकमेकांना समांतर, परावर्तित किरण एकमेकांना समांतर. पृष्ठभाग आहे सपाट आणि गुळगुळीत. सपाट आणि गुळगुळीत असणारा पृष्ठभाग असेल तर समांतर असणारे आपाती किरण परावर्तनानंतर मात्र समांतरच जातात. लक्षात आलं? ओके, पुढे जाऊया आपण. जर पृष्ठभाग खडबडीत असेल तर अशा परावर्तनाला म्हणायचं अनियमित परावर्तन. प्रकाशाचे अनियमित परावर्तन. खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात. इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणतात. खडबडीत पृष्ठभाग जर असेल तर कशा प्रकारे प्रकाशाचं परावर्तन होतं आकृतीच्या सहाय्याने समजावून घेऊया आपण. या ठिकाणी पहा, इथं खडबडीत पृष्ठभाग आहे, दिसतोय ना? येस. इथं सपाट पृष्ठभाग होता, इथं खडबडीत आहे.
वर खाली असा पृष्ठभाग आहे. या पृष्ठभागावर या बाजूनं हे आपाती किरण आलेले आहेत पहा. पहिला आपाती किरण, दुसरा आपाती किरण, तिसरा आपाती किरण, चौथा आपाती किरण, 4 आपाती किरण घेतले. 4 आपाती किरण आले. ते 4ही आपाती किरण एकमेकांना समांतर आहेत. परावर्तनानंतर हे आपाती किरण कसे जातात पहा, कसे परावर्तित होतात ते आपण पाहू. पहिला आपाती किरण या खडबडीत पृष्ठभागावर पडला, परावर्तित झाला, या दिशेने गेला. दुसरा आपाती किरण या पृष्ठभागावर पडला, या दिशेने गेला. तिसरा आपाती किरण या पृष्ठभागावर पडला, या दिशेने परावर्तित झाला. चौथा आपाती किरण या पृष्ठभागावर पडला आणि या दिशेने परावर्तित झाला. काय दिसतंय रे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी? समांतर असणारे आपाती किरण परावर्तनानंतर समांतर गेलेत का? नाही. हे प्रकाश किरण वेगवेगळ्या दिशेंना विखुरलेले आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या दिशेंना आपल्याला विखुरलेले दिसतात. तर अशा प्रकारचं जे प्रकाशाचं परावर्तन आहे हे अनियमित परावर्तन आहे. अशा प्रकारचं हे जे अनियमित परावर्तन आहे एका दुसऱ्या आकृतीद्वारे आपण पाहूया. पहा बरं, इथं हे नियमित परावर्तन आहे. येणारे प्रकाश किरण समांतर, जाताना सुद्धा परावर्तित होताना समांतर. इथं आपाती किरण समांतर, मात्र परावर्तित होताना वेगवेगळ्या दिशेंना हे परावर्तित होतात. हे आहे नियमित परावर्तन, हे आहे अनियमित परावर्तन. तर विद्यार्थी मित्र हो, नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तनाच्या संबंधी आपल्याला काही गोष्टी या लक्षात ठेवल्या पाहिजे. काही महत्वाच्या गोष्टी आपण समजावून घेऊ, ते लक्षात ठेवू. हे नेहमी लक्षात ठेवा. पहिली महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, नियमित व अनियमित या दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात. दोन्हीमध्ये प्रकाशाचे जे 3 नियम आपण पाहिले, 3ही नियम नियमित आणि अनियमित प्रकाशाच्या परावर्तनामध्ये पाळले जातात. त्यानंतर दुसरा नियम आहे, अनियमित परावर्तनामध्ये होणारे प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून मिळालेले नसते, तर ते परावर्तित पृष्ठभाग अनियमित किंवा त्यालाच आपण म्हणतो खडबडीत असल्याने मिळालेले असते. पहा, काही वेळेला विद्यार्थी वेगळाही निष्कर्ष काढू शकतात. काय? ते म्हणतील की परावर्तित होणारे जे प्रकाश किरण आहेत हे वेगवेगळ्या दिशेने विखुरले गेले. हे कशामुळे विखुरले गेले असतील? प्रकाशाचे परावर्तनाचे नियम जे आहेत ते या ठिकाणी पाळले गेलेले नसतील. तसं नाहीये, तिथं सुद्धा प्रकाशाचे परावर्तनाचे नियमच पाळला गेलेले आहेत, परंतु कशामुळे ते वेगवेगळ्या दिशेने विखुरले गेले? तर पृष्ठभाग जो आहे तो पृष्ठभाग अनियमित आहे, पृष्ठभाग खडबडीत आहे, त्यामुळे परावर्तित झालेले प्रकाश किरण वेगवेगळ्या दिशेंना विखुरलेले आपल्याला दिसतात. तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन वेगळा असतो. प्रत्येक आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन वेगळा असतो, परंतु एकाच आपतन बिंदूशी होणारे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचेच असतात. विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या, एकच आपतन बिंदू असेल, एकाच आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन व परावर्तन कोन एकरूप असतात. मी पुन्हा तेच सांगतोय पहा, एकाच बिंदूशी होणारा आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात, परंतु प्रत्येक आपतन बिंदूशी म्हणजे आपतन बिंदू बदलले, आपतन बिंदू बदलले, वेगवेगळे आपतन बिंदू असेल तर मात्र आपतन कोन कसा आहे? वेगवेगळा आहे. आपतन कोन कसा आहे? वेगवेगळा आहे. हे सर्व कशाच्या बाबतीत आहे? अनियमित परावर्तनाच्या बाबतीत आपण पाहतोय.
अनियमित परावर्तनामध्ये या गोष्टी लक्षात ठेवा. प्रत्येक आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन वेगळा असतो. म्हणजे आपतन बिंदू बदलला की आपतन कोन बदलला, आणि एकच आपतन बिंदू असेल तर मात्र आपतन कोन व परावर्तन कोन कसे असतात, समान मापाचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठराविक महत्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवा. त्यानंतर या प्रकाशाच्या परावर्तनाचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कसा होतो ते आपण पाहू. तुम्ही केश कर्तनालयामध्ये गेला असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्या खुर्चीवर बसता त्याच्या मागच्या बाजूला एक आरसा बसवलेला असतो, आणि मग तुमच्या डोक्याची प्रतिमा या मागच्या आरशामध्ये तयार होते, आणि म्हणून मागच्या बाजूनं केस व्यवस्थित कापलेत की नाही ते तुम्हाला समजतं. किंवा विद्यार्थी मित्र, तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेला असाल, मिठाईचं दुकान असेल किंवा ज्वेलरीचं वगैरे दुकान असेल, तर तिथं तुम्हाला खूप लांब असं दुकान ते दिसतं, खूप मोठं दुकान दिसतं. मग अनेक आरशे एका समोर एक बसवल्यामुळं ते जे दुकान आहे ते तुम्हाला खूप मोठं दिसतं. तर ते कशामुळे दिसतं, तर हे परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनामुळेच होतं. ते काय आहे, ते परावर्तित प्रकाशाचे परावर्तन आहे. त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. मग अशाच या परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनावर आधारित असणाऱ्या वेगवेगळ्या उपकरणांची माहिती आता आपण घेऊ. त्यामध्ये पहिले जे उपकरण आहे ते उपकरण आहे परिदर्शी. परिदर्शीची रचना कशा प्रकारची आहे ते आपण समजावून घेऊ. परिदर्शी मध्ये काय केले पहा, एक आयताकृती खोकं घेतलेलं आहे. तुम्ही घरी सुद्धा अशा प्रकारचा परिदर्शी तुम्ही तयार करू शकता. एक आयताकृती खोकं घेतलेलं आहे आणि या खोक्याला वरच्या बाजूनं एक 45 अंशामध्ये एक सपाट आरसा बसवलेला आहे. या ठिकाणी असा तिरकस सपाट आरसा या ठिकाणी बसवलेला आहे. दुसऱ्या बाजूने याच खोक्याला तिरकस असा दुसरा सपाट आरसा बसवलेला आहे, आणि या खोक्याला एक 1 ते 2 इंच या बाजूनं दुसरी एक अशी एक नळी या ठिकाणी बसवलेली आहे. किंवा तुम्ही पुष्ट्याची सुद्धा तो चौकट भाग तुम्ही तयार करू शकता, 1 ते 2 इंच वरच्या बाजूनं आणि खालच्या बाजूनं. काय करायचे पहा, या एका बाजूनं या नळीतून तुम्ही पाहिलं तर दुसऱ्या बाजूला असलेली वस्तू जी आहे ती आपल्याला दिसते. ही दिसण्याची क्रिया जी आहे ती कशी दिसते ती आपण दुसऱ्या आकृतीनं समजावून घेऊ. आता पहा, या ठिकाणी इथं झाड आहे, आणि हे झाड आणि ही व्यक्ती या दोन्हींच्या मध्ये इथं भिंत आहे. इथं भिंत दिसते तुम्हाला. मग हे जे झाड आहे, या झाडाची प्रतिमा आपल्या डोळ्यामध्ये कशी दिसते, निरीक्षकाच्या डोळ्यामध्ये कशी दिसते. प्रथमतः काय होईल, या झाडावर प्रकाशाच्या स्रोतापासून प्रकाश पडेल, या झाडावर प्रकाश परावर्तित होईल. परावर्तित झालेला प्रकाश या पहिल्या सपाट आरशावर येईल. पहिल्या सपाट आरशावर पडलेला हा प्रकाश किरण परावर्तित होईल, तो जाईल या पुढच्या आरशावर, आणि पुढच्या आरशावर पडलेला प्रकाश किरण पुन्हा परावर्तित होईल आणि या निरीक्षकाच्या डोळ्यामध्ये जाईल. पहा, या पहिल्या आरशाच्या दृष्टीने हा प्रकाश किरण आहे आपाती किरण, हा प्रकाश किरण आहे परावर्तित किरण. दुसऱ्या आरशाच्या दृष्टीनं हा आपाती किरण होईल आणि हा परावर्तित किरण होईल. त्यामुळे आपाती किरण कोणते, परावर्तित किरण कोणते, आणि कोणत्या आरशाच्या बाबतीत ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे या परिदर्शीच्या द्वारे आपल्याला वस्तू दिसते. म्हणजे भिंतीच्या आड, भिंतीच्या पासून वेगळ्या ठिकाणी असणारी वस्तू जरी मध्ये भिंत असली, मध्ये एखादा अडथळा असला तरी सुद्धा ती आपल्याला दिसू शकते. याच्यासाठी या परिदर्शीचा उपयोग आपल्याला होतो. कुठं कुठं या परिदर्शीचा उपयोग करतात, आणि याच तत्वावर आधारित, याच परावर्तनावर आधारित 2 उपकरणं चालतात. एक आहे परिदर्शी आणि दुसरं आहे कॅलेडोस्कोप. ही दोन्ही उपकरणं आपण समजावून घेऊ. त्याविषयी त्यांचे उपयोग कुठं कुठं होतात ते आपण पाहू. परिदर्शीचा उपयोग
पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास व तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठ भागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करण्यासाठी केला जातो. कॅडिलोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करतात. तर कशा प्रकारे यांचा उपयोग होतो ते समजावून घेऊ. आता पाहिलं समुद्र दाखवलेला आहे. या समुद्रामध्ये अशा प्रकारचे परिदर्शी बसवलेले आहेत पहा. त्यामुळं या परिदर्शीमुळे काय होतं, या समुद्राच्या खाली म्हणजे पाण्यामध्ये पाणबुडी आहे आणि या पाणबुडीला काय करायचंय, समुद्रावर असणारा जो पृष्ठभाग आहे, समुद्राच्या पाण्याचा जो पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागावर जलमार्गानं काही शत्रू वगैरे येत असेल, जलमार्गानं काही शत्रू वगैरे येत असेल तर या परिदर्शीचा उपयोग करून बरोबर या समुद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत या पाणबुडीला दिसतील. पृष्ठभागाचा भाग जो आहे तो पाणबुडीला दिसेल आणि म्हणून पृष्ठभागाची जाणीव होण्यासाठी, पृष्ठभाग बघण्यासाठी या परिदर्शीचा उपयोग पाणबुड्यांना होतो. दुसरा उपयोग आपण पाहतोय तो म्हणजे बंकर्स. हे असे जे बंकर्स आहेत ना, म्हणजे जमिनीच्या खाली एक तळघर तयार केलं जातं आणि या जमिनीच्या आतमध्ये असणाऱ्या घरामध्ये निरीक्षक बसलेले असतात आणि या भूपृष्ठावर, जमिनीवर असणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा जे शत्रू आहेत यांचं निरीक्षण करायचं असेल तर त्या ठिकाणी हे परिदर्शी जे आहेत ते बसवतात आणि या परिदर्शीद्वारे या भूपृष्ठावर असणारे जे वस्तू आहेत त्यांचं निरीक्षण करता येतं. शत्रू जो आहे शत्रूचं निरीक्षण करता येतं आणि म्हणून या परिदर्शीचा उपयोग वेगळ्या ठिकाणी होतो. आणखी आपल्याला या परिदर्शीचा उपयोग आपल्याला समजावून घ्या. इथं पहा, इथं या आतमध्ये तळघर आहे, जमिनीच्या आतमध्ये घर तयार केलेलं आहे. मग या वरच्या दिशेने आपल्याला परिदर्शीचा उपयोग करून टेहळणी करता येते. त्याचप्रमाणे जलमार्गाने सुद्धा असणारी जी काही आपल्याला हालचाल आहे ती आपल्याला माहीत करून घ्यायची असेल तर इथं सुद्धा अशा प्रकारची परिदर्शी हा बसवला जातो आणि आपल्याला दोन्ही ठिकाणी टेहळणी ही करता येते. त्यानंतर दुसरं खूप छान असं उपकरण आपल्याला पाहायचंय, त्याला कॅलेडोस्कोप म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी सुंदर अशा नक्षीकाम केलेल्या भिंती घरामध्ये तुम्ही पाहिल्या असतील किंवा खूप वेगवेगळे छान नक्षी असणारे तुम्ही वेगवेगळे कपडे तुम्ही पाहिलेले असतील. तर हे जे अभिकल्पक आहेत त्यांनाच इंग्रजीमध्ये डिझायनर म्हणतात. हे डिझायनर या कॅलेडोस्कोपचा उपयोग करून वेगळ्या अशा प्रकारचे डिझाईन, वेगळे नक्षीकाम हे तयार करत असतात. मग या कॅलेडोस्कोपचं कार्य कसं चालतं, या कॅलेडोस्कोपलाच शोभादर्शी किंवा चारोदर्शी म्हणतात. हा जो कॅलेडोस्कोप आहे या कॅलेडोस्कोपचं खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. म्हणजे एकदा का एखाद्या वस्तूची प्रतिमा तयार झाली की परत सहजपणे तयार होत नाही. सहजपणे म्हणतोय मी, शब्द पहा, तयारच होत नाही असं म्हणायचं नाहीये, पण सहजासहजी तयार होत नाही. प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येक वेळी रचना कशी दिसते, वेगवेगळी दिसते. खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करणारे किंवा वस्त्रोद्योग व्यवसायातील अभिकल्पक म्हणजे कापड तयार करणारे जे डिझायनर आहेत ते, किंवा भिंती नक्षीदार करण्यासाठी जो नक्षीदार कागद आपण त्याला म्हणतो, इंग्रजीमध्ये वॉलपेपर म्हणतात. बरेच विद्यार्थी तो शब्द त्यांना माहीत असणार आहे. नक्षीदार कागद म्हणजे वॉलपेपर. वॉलपेपर जो आहे तो वॉलपेपर तयार करण्यासाठी या कॅलेडोस्कोप चा उपयोग या वस्त्रामध्ये, या कपड्यांच्या मध्ये या वॉलपेपर तयार करण्यासाठी हा केला जातो. तर अशा प्रकारचे हे जे कॅलेडोस्कोप आहे त्याची रचना कशी आहे ते आपण समजावून घेऊया. काय केलंय पहा, 3 आयताकृती असणारे आरसे आहेत. एक त्यानंतर पलीकडच्या बाजूला असणारा आहे आणि खालच्या बाजूला असणारा आहे. 3 आयताकृती आरसे आहेत. त्यांचा जो परावर्तित पृष्ठभाग आहे, चकाकणारा पृष्ठभाग आहे, तो आतल्या बाजूला येईल. अशा प्रकारे हे 3ही
आयताकृती आरसे काय केलेले एकमेकांना चिटकवलेले आहेत आणि त्यांची जी कडा आहेत या चिकटपट्टीने चिटकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कार्डबोर्डनं अशा प्रकारची नळी ही तयार केली आहे. कार्डबोर्डनं पुष्ट्याच्या साह्यानं ही एक नळी तयार केली आहे. त्रिकोणाकृती केली तरी चालेल किंवा गोलाकार केली तरी चालेल. आणि मग अशा प्रकारे ही जी नळी तयार होते, एक बाजू जी आहे ती एक बाजू या नळीची काय केली आहे, बंद करून घेतली आणि दुसऱ्या बाजूनं जी दुसरी बाजू राहिलेली आहे त्या बाजूला एक छिद्र ठेवले, मध्यभागी छिद्र ठेवले. या आतमध्ये असणाऱ्या नळीमध्ये काचेच्या बऱ्याचशा रंगीत काचा जे आहेत या रंगीत काचा या नळीमध्ये टाकलेल्या आहेत. आणि मग आपण या छिद्रामधून पाहिलं तर या नळीच्या आतमध्ये आपल्याला खूप सुंदर अशा आकृत्या या तयार झालेल्या दिसतात. खूप सुंदर अशा प्रतिमा या तयार झालेल्या दिसतात. त्यातली एक प्रतिमा इथं आपण पाहूया. पहा कशी सुंदर प्रतिमा तयार झाली. तर अशा वेगवेगळ्या प्रतिमा या कॅलेडोस्कोप मध्ये तयार झालेल्या आपल्याला दिसतात. आणि अशाच या सुंदर प्रतिमांचा उपयोग वॉलपेपर तयार करण्यासाठी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांना डिझाईन करण्यासाठी, नक्षीकाम करण्यासाठी या कॅलेडोस्कोपचा उपयोग हा केला जातो. तर आपण आज प्रकाशाचे परावर्तन या प्रकरणामध्ये प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय व्याख्या आपण पाहिली. त्यानंतर प्रकाशाचे परावर्तन कसे होते आकृतीच्या साहाय्याने समजावून घेतलं. त्यामध्ये त्याच्या संबंधी महत्वाच्या 6 संकल्पना आपण पाहिल्या, महत्वाच्या संज्ञा आपण पाहिल्या. त्यानंतर आपण प्रकाशाचे परावर्तनाचे नियम आपण अभ्यासले. त्यानंतर आपण प्रकाशाचं वेगवेगळ्या पृष्ठभागावर कसं परावर्तन होतं हे आपण अभ्यासलं. नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन याविषयी आपण माहिती घेतली. प्रकाशाचे परावर्तित परावर्तन कसं होतं याविषयी आपण माहिती मिळवली. प्रकाशाच्या परावर्तित परावर्तनावर आधारित असणारी जी परिदर्शी आणि कॅलेडोस्कोप ही जी दोन्ही उपकरणं आहेत त्यांची माहिती आपण घेतली. विद्यार्थी मित्र, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी मला निश्चित कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.